मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीमा जी असते तिला खरं तर रमाची खूप जास्त आठवण येत असते आणि ती मनातच म्हणत असते की हे सगळं ना करणारी एकमेव व्यक्ती इरावती आहे. इरावतीनेच माझ्या रमा अक्षयला वेगळं केलेलं आहे, पण या इरावतीला मी आता सोडणार नाही असं सीमा म्हणत असते. कारण हळूहळू का होईना आता सीमाची तब्येत जी आहे ती आता बरी होत आलेली असते आणि म्हणूनच सीमाला रमा आणि त्याचसोबत इरावतीने केलेल्या सगळ्या कारनाम्यांचा तिच्यासमोर खुलासा होत असतो आणि सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. ती त्याच गोष्टींचा आता खुलासा करतच असते आणि ती बोलत असते. तेवढ्यातच इरावती येते. इरावतीने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं. इरावतीने आता सगळं बोलणं ऐकल्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. ती म्हणत असते की हिला असं बरं करून चालणार नाही. काही झालं तरी हिची अवस्था पुन्हा पहिल्यासारखी करायला हवी आणि त्यामुळेच ती आता ठरवते की हिला पुन्हा इंजेक्शन देऊया. ते इंजेक्शन घेते आणि ते इंजेक्शन आता तिला द्यायला जात असते. त्यावर सीमा तिला म्हणत असते की नको इरावती प्लीज, मला नको हे इंजेक्शन. पण इरावती कुठे ऐकते, कारण इरावतीला काही झालं तरी सुद्धा तिला इंजेक्शन द्यायचं होतं. कारण तिची चांगली झालेली अवस्था इरावतीला बघवत नव्हती ना. इरावतीला माहिती होतं की ही काहीतरी पचकणार आणि त्यामुळे हिला आपण लवकरात लवकर पुन्हा जागेवर बसवायचं असंच तिचं प्लॅनिंग आता सुरू होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सीमा चोरत ओरडत असते की मला नको इंजेक्शन देऊ, पण कुठे ही ऐकायला तयार नसते. तेवढ्यातच तिथे आता राणीसुद्धा आलेली असते. राणीसुद्धा इरावतीला म्हणते की नको ना, ते इतकं बोलतायत तर देऊ नका ना इंजेक्शन, कशाला. पण इथे मात्र इरावती म्हणत असते अगं असं कसं चालणार आहे. डॉक्टर जोशींनी जी औषध दिलेली ती तर वेळेवर द्यायला हवी ना, नाहीतर डॉक्टर जोशींकडे तिला घेऊन जायला लागेल. असा परिणाम झाला तर तिला ना वेळ लागले. थांब, हे इंजेक्शन दिलं की थोडी रिलॅक्स होईल ती, म्हणून मला हे इंजेक्शन द्यावंच लागेल. सीमा म्हणत असते की राणी तिला सांग ना, मला नको हे इंजेक्शन. पण कुठे ऐकते इकडे ही असणारी इरावती. ती म्हणत असते की तुला इंजेक्शन घ्यावंच लागणार आहे आणि असं बोलून ती आता इंजेक्शन देते. तेव्हा आता इथे खूप जास्त दुखायला लागतं. ते म्हणजे तिथे असणाऱ्या त्या सीमाला त्रास होत असतो आणि जेव्हा सीमाला या सगळ्याचा त्रास होतो ना, तेव्हा सीमा शांतपणे झोपून जाते. कारण सीमाला या सगळ्या गोष्टीचा प्रचंड असा त्रास झालेला असतो. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे इरावती म्हणत असते की काही झालं ना तरी तुला मी बरं करणार नाही आहे, तुला सतत मी तसंच ठेवणार आहे आणि त्यामुळेच मला हे इंजेक्शन देणं तुला गरजेचं आहे. तर इकडे आता सीमाला झोप लागलेली असते, तर राणी तिला व्यवस्थित झोपवते, तिच्या अंगावर चादर घालते. तर दुसरीकडे मात्र आता रमा आणि त्यासोबत साई हे अण्णासाहेबांकडे येतात आणि अण्णासाहेबांना आता सांगायचं ठरवतात. अण्णासाहेबांना म्हणतात की आमचं ठरलंय. अण्णासाहेब म्हणतात आता तुमचं काय ठरलंय सांगा बरं. त्याच वेळेला आता आमचं हे ठरलंय की आम्ही दोघंही जण लग्नाला तयार आहोत. ही गोष्ट जेव्हा आता समजते ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद अण्णांना झालेला असतो. अण्णा म्हणतात खरंच का, बापरे, माझ्या मनासारखं केलात बघा तुम्ही. हा जो काही निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयाने मला खूप जास्त आनंद झालाय. मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की तुम्ही दोघांनीही लग्नबंधनात अडकावं आणि आज चक्क ते माझं स्वप्न पूर्ण होतंय. म्हणजे दोघंही जण एकमेकांबद्दल विचार करताय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे बघ. असं बोलून ते आता त्या दोघांनाही जवळ घेतात आणि म्हणत असतात की माझ्यासारखा आनंद एवढा कोणालाही होणार नाही. कारण आता माझ्या लेकीचं लग्न ठरलंय आणि त्याचसोबत माझी लेक ना आता माझ्यासोबत असणार आहे, असं देखील आता ते म्हणत असतात आणि जवळ घेतात. तर त्यावेळेला मात्र आता हे सगळं झाल्यानंतर खूप जास्त आनंद अण्णांना झालेला असतो. कारण अण्णांना आता कळलेलं असतं की हा जो अक्षय जो मुकादम आहे त्याला विसरलेली आहे रमा आणि तिने आता साईचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता या दोघांचंही नातं आता मस्त बहरत जाणार आहे असंच अण्णासाहेबांना वाटत असतं आणि म्हणूनच अण्णासाहेब प्रचंड खुश असतात. त्या दोघांनाही जवळ घेतात आणि ते आता म्हणत असतात की लवकरात लवकर आता तुमचं लग्नही उरकून टाकूया, म्हणजे आता बरोबर काय ते होईल. आणि असं बोलून त्या दोघांनाही ते आता आशीर्वाद देतात. त्यामुळे आता साईसुद्धा खूप जास्त खुश असतो की रमा आता आपल्यासोबत लग्नाला तयार झाली आहे, याचा आनंद त्याला प्रचंड झालेला असतो. दुसरीकडे मुकादमांच्या घराला आता सील लागणार असतं आणि त्यामुळे आता घरात जास्त करून धावपळ सुरू असते. सगळं सामान बाहेर काढलं जातं आणि त्याचसोबत सगळ्या सामानांची व्यवस्थित मांडणी सुद्धा केली जात असते. पण त्याच वेळेला आता इथे अक्षयला खूप जास्त वाईट वाटत असतं. कारण त्याचं घर जे आहे ना ते त्याच्यापासून आता दुरावलं जाणार असतं. ज्या काही 50 वर्ष घरामध्ये आठवणी होत्या त्यासुद्धा आता पुसल्या जाणार होत्या आणि
त्यामुळेच आता तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. बिचारा खूप जास्त रडत असतो. पण त्याच वेळेला आता तिथे असणारी सीमा जी असते ना, ती आता आपली बाहुली जी आहे ती आतमध्येच विसरलेली असते आणि म्हणूनच ती बाहुली आणण्यासाठी म्हणून आतमध्ये ती म्हणत असते की मी माझी रमाला आतमध्येच विसरली, म्हणजे रमासुद्धा माझ्यासोबत हवी आहे, चला ना मला रमाकडे घेऊन चला ना, असं काहीसं ती रडून आता बोलत असते. त्याच वेळेला नक्कीच समजून जातं इथे असणाऱ्या त्या आरोहीला. आरोही म्हणत असते की अरे ही तर माझ्या आजीची बाहुली आतमध्ये राहिली, म्हणून आजी तसं बोलते आणि ती लगेच आता बोलू लागते की बाबा आईची ना बाहुली आतमध्ये राहिली, ती तेवढी द्या ना आणून. तर तो म्हणतो की ठीक आहे मी आणतो बाहुली, काळजी करू नका. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की म्हणत असते की रमा अक्षयला ना कोणीच वेगळं करू शकत नाही, काही झालं तरी सुद्धा रमा अक्षय एकत्र असायला हवेत, हे असं कसं चालणार नाही, नाही मला रमा अक्षय हवे आहेत. त्याच वेळेला आता जो अक्षय असतो तो आता त्यांना म्हणत असतो की मला ना जरा आतमध्ये जावं लागेल, मला ना ती बाहुली घेऊन यायची आहे. पण आता त्याला आतमध्ये जायला परवानगी दिली जात नाही. त्याला सरळ सांगितलं जातं की नाही तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. त्यावर अक्षय म्हणतो की तुम्ही असं काय करताय, या घराशी आमचे काहीतरी संबंध जोडले गेलेले आहेत, त्यामुळे आम्हाला या घराबद्दल खूप वाटतं, त्यामुळे आम्हाला आतमध्ये हे जावंच लागणार आहे. प्लीज काही झालं तरी मला ती बाहुली माझ्या आईला आणून द्यायची आहे आणि त्याचसाठी मी आतमध्ये जातोय, असं देखील तो आता सांगू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे जे मॅनेजर असतात ते मात्र आतमध्ये जायला परवानगी देत नसतात. मात्र अक्षय जो आहे तो म्हणत असतो की बघा 50 वर्ष आम्ही या घरात राहिलोय, आमच्या या घरासोबतच्या काही आठवणी आहेत त्या तरी तुम्ही ॲक्सेप्ट करा, म्हणूनच आम्हाला थोडा वेळ का होईना द्या ना. आता तसेही जे काही झालं आहे त्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटते, मला जाऊन जे काही आहे ते घेऊ दे. आणि असं बोलून तो आता आतमध्ये जातो आणि तिथे बाहुली असते पडलेली, ती बाहुली घ्यायला जातो. ज्या वेळेला तो आता ती बाहुली हातात घेतो ना, त्यावेळेला मात्र आता त्याला प्रचंड आनंद होतो, कारण ती बाहुली रमाची असते, म्हणजेच रमा नावाची बाहुली असते आणि ती बाहुली आता त्याच्या जवळ असते. तो घेऊन चाललेला असतो, पण तेवढ्यातच त्याला घरामध्ये रमाचा आवाज येतो आणि त्याच वेळेला आता रमासोबत घालवलेले सगळे प्रसंग अक्षयच्या डोळ्यासमोर येतात. अक्षय विचार करतो की खरंच रमा आज आपल्यासोबत असली असती तर काय झालं असतं, आणि त्याच वेळेला आता रमासोबत घालवलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यासमोर उलगडा होतो. त्याला अजूनही असं वाटत असतं की रमा जी आहे ती आपल्यापासून लांब गेलेली नाही, आपल्यासोबतच आहे, पण ती कुठे आहे काय आहे या अनेक गोष्टींचा विचार तो करत असतो. पण दुसरीकडे त्याला दुःखही होत असतं की रमा आता आपल्यात नाही, आपल्याला सोडून गेली आहे आणि म्हणूनच ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तर आता आपल्याला पाहायला मिळतं की रमा जी आहे तिने खरं तर अक्षयला कॉफी आणून देऊ का हे सगळ्याचा आग्रह केलेला असतो आणि ती विचारत देखील असते. आणि हे सगळं आठवून अक्षय म्हणत असतो की मी कितीही विचार केला ना की रमाच्या आठवणींमधून बाहेर यायचा, पण तरीसुद्धा रमाच्या आठवणींमधून मला काही बाहेर यायला मिळतच नाही आहे, काय झालं आहे नेमकं, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता ती रमा नावाची जी बाहुली असते ती घेतो आणि तो आता घराबाहेर येतो. सीमाच्या हातात जेव्हा ती बाहुली पडते ना, तेव्हा सीमा जी आहे ती खूप जास्त आता खुश झालेली असते. सीमा म्हणत असते की अरेच्छा मला माझी बाहुली मिळाली तर, आणि असं बोलून ती आता त्या बाहुलीला आपल्याजवळ घेते. त्याच वेळेला आता जेव्हा ती आपली बाहुली जवळ घेते ना, तेव्हा ती म्हणत असते की राणी तू माझ्यापासून बघितलंस ना, ह्या रमाला वेगळं करत होते ही लोक, अक्षय ना कधीच वेगळे होऊ शकत नाही, ते कायमच एकत्र आहेत आणि एकत्रच राहतील, असं बोलून ती आता एका बाजूला बसते. त्यावर इरावती अक्षयला म्हणत असते की हिची अवस्था बघून आहे ना, मला असं वाटतंय की काही झालं ना तरी आपण एक काम करायला हवं, हिला मी ना जोशी डॉक्टरांकडे घेऊन जाते, तसंही मम्माही तिथेच आहे ना, दोघांची ट्रीटमेंट एकदमच होईल, म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस, मी ना या दोघांकडे लक्ष देते, तू काम कर, या सगळ्यांना घेऊन पाचगणीला जा, मी बघते काय ते. पण इथे मात्र अक्षय म्हणत असतो की नको ना, आपण वेगळं काहीतरी करूया, पण तिचं काहीच ऐकायला अक्षय तयार नसतो. खरं तर अक्षय म्हणत असतो की तू सुद्धा आमच्यासोबत चल, आम्हाला तिथे गरज आहे तुझी. पण इरावती म्हणते की नको, तिला आता सीमावर जास्त ट्रीटमेंट करायची असते, कारण का सीमा बरी झाली आणि सीमाने अक्षयला काही सांगितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि म्हणूनच ती आता विचार करते की नाही, काही झालं तरी सुद्धा ना सीमाला बरं व्हायला नको, आणि म्हणूनच ती आता विचार करूनच बाहेर पडते. तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जो आहे तो त्या मुलांकडे बघत असतो, तर ती मुलं देखील आता अक्षयला म्हणत असतात की
आम्ही तुमच्यासोबत तिकडे कुठे जाणार आहात ना तिकडे येणार नाही आहे, कारण काही झालं तरीसुद्धा आम्हाला जे आहे ना ते इथेच थांबायचं आहे. आणि असं बोलून दुसरीकडे जे आहे ते पाहायला मिळतं, सीमा जी आहे ती रमासोबतच बोलत असते आणि म्हणत असते की रमा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मला फक्त आणि फक्त तू हवी आहेस आणि मी तुला आणि अक्षयला सुद्धा दूर होऊ देणार नाही, असं काहीसं सीमा बडबडत असते. पण अक्षयला तिची अवस्था बघवत नाही. अक्षयला खरं तर आपलं घरसुद्धा आपल्या हातून जातंय ना याचा खूप जास्त त्रास होत असतो आणि बिचारा या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त रडत असतो. काय करणार. तर दुसरीकडे मात्र रमा जी ती म्हणत असते की ते जॉईन झाले का, नवीन जे जॉईंट होणार होते. त्यावर ते मॅनेजर म्हणतात की नाही. त्याच वेळेला आता त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव जे आहे ते अक्षय देवधर. तर अक्षय देवधर म्हटल्यानंतर इथे कुठेतरी रमाला वाईट वाटतं, कारण अक्षय मुखादम ही व्यक्ती तिने ऐकलेली होती. तर अक्षय देवधर म्हणजे नक्कीच कोणीतरी वेगळं असणार आहे. तर दुसरीकडे अक्षय जो आहे तो आता आपल्या घराला निरोप घेऊन आपल्या घरातून बाहेर पडणार असतो, कारण त्याला जे काही झालेलं असतं त्या वेदना ज्या आहेत त्या प्रचंड असतात आणि त्या वेदनातून त्याला हळूहळू का होईना आता बाहेर निघायचं असतं. तारा मात्र आता मुद्दामून म्हणत असते की नाही, मला तिथे नाही यायचं आहे, प्लीज मला सोडा. आणि असं बोलून ती आता तिकडनं बाहेर पडत असते. आणि त्याच वेळेला जेव्हा ती आता घराबाहेर पडत असते तर तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की ताराला सगळीजणं समजावत असतात की तुम्हाला आता तिथेच जावं लागणार आहे, तुमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही. आणि असंच बोलून ते आता बाहेर पडतात. तर अक्षयसुद्धा आपल्या काही आठवणी घेऊन आता घराबाहेर पडलेला असतो. अक्षयला खरं तर हे मुकादम हाऊस सोडायचं नसतं, पण काय करणार, पैसे नव्हते आणि त्याचमुळे त्याला हे सगळं घर सोडावं लागणार असतं. त्याचसोबत त्याला घराच्या आठवणी ह्या सगळ्या सतावत असतात. दुसरीकडे अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हे बघून आता इथे असणारी आरोहीसुद्धा रडत असते. आरोही अक्षयला समजावते आणि बाबा त्रास करून घेऊ नकोस असं म्हणते आणि त्याला जवळ घेऊ लागते. ज्या वेळेला आता हे सगळं करत असते तेव्हा मात्र आता जी सीमा असते त्या दोघांकडे पाहत असते. सीमाला सुद्धा वाटत असतं की जर रमा असली असती ना तर आज हे घर जसं होतं ना तसंच राहिलं असतं, पण आज रमा नसल्यामुळे या घराची अवस्था किती वाईट झालेली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे असंच तिला वाटत असतं. आणि त्यामुळेच आता खूप जास्त त्रास जो आहे तो तिला वाटत असतो. तर दुसरीकडे आता ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे अक्षयला हसू येत नसतं, रडत असतो. तर आरोही त्याला स्माईल कर असं म्हणत असते आणि बाबाला ती तिच्या खुश करत असते. तर अक्षय आरोहीला मिठी मारतो आणि आता लास्टचा निरोप मुकादम घराला घेतो. म्हणजेच तो अक्षरशः खाली बसलेला असतो, कारण 50 वर्ष झाले त्या घरामध्ये त्याचं वास्तव्य असतं आणि ते घर आता त्याला सोडून जावं लागणार असतं. लहानपणापासून घालवलेल्या सगळ्या आठवणी, त्याचसोबत त्यांची लग्न, त्याचसोबत त्यांची मुलं याच घरात राहिली होती आणि आता हे सगळं सोडून जाणं म्हणजे सगळ्यालाच निरोप देणं असं आहे. आणि त्यामुळेच अक्षयता अश्रू अनावर झालेले असतात. दुसरीकडे इरावतीच्या डोक्यामध्ये भलतेच प्लॅनिंग सुरू असतात, कारण इरावतीला काही झालं तरी सीमाला बरं करायचं नसतं आणि त्याचमुळे आता तिला कसं एकदम वाईट ठरवता येईल याचाच ती विचार करत असते. पण सीमा जी आहे ती म्हणत असते की मी तुमच्यासोबत येते, तिला इरावतीसोबत जायचं नसतं. पण अक्षय कुठं ऐकतोय. अक्षय ना इतका त्या इरावतीवर विश्वास ठेवत असतो ना की ती सीमाला सुद्धा त्या इरावतीसोबत बाहेर पाठवून देतो. तर दुसरीकडे आता सगळीच जणंसुद्धा गाडीत बसण्यासाठी जायला सांगतो अक्षय, कारण का अक्षयला लास्टचं आपल्या घराच्या पाया पडायच्या असतात, कारण घर जे आहे ते आता त्याचं उद्ध्वस्त होणार असतं. त्याचं बँकेकडे घर गेलेलं असतं म्हणून त्याला रडू येत असतं आणि तो आता तिथे बसून रडत असतो. पण त्याच वेळेला त्याला रमाकांत काका सावरतात आणि म्हणतात की बाया असं करू नकोस चल. आणि त्याच वेळेला आता त्या घराला पूर्णपणे सील केलं जातं. अक्षय आणि रमाकांत काकासुद्धा आता तिकडनं जायला निघतात. तर पुढील भागात पाहायला मिळतं अक्षय आता नवीन आयुष्याला सुरुवात करतो, पाचगणीला जातो आणि त्याच वेळेला देवळात देवीचं दर्शन घ्यायला गेलेला असतो. त्याच वेळेला तो एक गाठ बांधतो, स्वप्नांची गाठ, आणि तिथेच नेमका आता तो धागा असतो, तिथे आता रमाने सुद्धा धागा बांधलेला असतो. आणि त्याच वेळेला अक्षय आणि रमा समोरासमोर उभे असतात. आता अक्षय आणि रमा या दोघींच्याही आयुष्याची नवीन सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथे रमाने साईसोबत लग्नाचा विचार केलेला आहे, तर इथे अक्षय आता पाचगणीला आल्यामुळे त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात झालेली आहे. या नवीन आयुष्यामध्ये दोघांचं मिलन कसं होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.